थोडं मला वाटलं की बाबा आता आपण बोललं पाहिजे, म्हणून मी तुमच्याशी येऊन बोललो. आणि मला या भुदरगड तालुक्याचं जे अगदी मानाचं पद आहे ते आपण दिलं, त्याबद्दल मी नामदार साहेबांचं आणि आपल्या सगळ्यांचं आदरणीय मार्गदर्शकांचं आभार मानतो. आणि निकम साहेबांनी एक जाता जाता टोला मारला की तुमचा ट्रक धंदा बंद करायला पाहिजे. मी निकम साहेब आज आपल्याला इथं सर्वांच्या साक्षीने चालू इथं सांगू इच्छितो, हा विक्रम पटेल आजपासून या सगळ्यांचा आहे. या विक्रम पटेलाचं वैयक्तिक कुठलंही आयुष्य असणार नाही, वैयक्तिक कुठलंही काम असणार नाही. अशा पद्धतीचं काम जसं संजय गांधी मध्ये मी केलं त्याच पद्धतीनं या राज्याचे आरोग्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेबांची उंची वाढवण्याचं काम आम्ही सगळेजण, मीच नाही, मी सभापती झालो किंवा देसाईबाई उपसभापती झाल्या, आम्ही दोघेही सभापती उपसभापती नाममात्र असलो तरी आपण इथं काम करणारे 6 जण मंडळी आहे. हे सगळेजण सभापती आणि उपसभापती आहे, सगळ्यांनी मिळून काम करूया. दुसरी एक गोष्ट मला जाता या निमित्तानं सांगायचं आहे, गेल्या 4-5 वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये प्रशासन काम करते. इतर पदाधिकारी कोण नाही, थोडीशी शिथिलता आली आमच्या सगळ्यांच्या लक्षात येते. पण मी इथं उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो, ही धमकी समजू नका, ही विनंती समजा. ही पंचायत समिती ही नामदार साहेब आंबेडकर साहेबांची पंचायत समिती आहे. या पंचायत समितीचं काम त्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या कामाला साजेसं आपल्याला काम करायचं आहे. याबद्दल तुम्ही सगळ्यांची मदत तुमच्या आम्हाला आवश्यक आहे. या पंचायत समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की या पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर अगदी दुर्बलातला दुर्बल घटकातला जरी माणूस आला तरी इथं माझं काम होईल, मला विचारात घेतलं जाईल, इथं कोणतरी आपल्याला विचारणार असेल, अशा पद्धतीचा विश्वास निर्माण करण्याचं काम येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.